आपण आहोत ताडोबालगतच जे गाव वसलेलं आहे सातारा या गावातील शेतामध्ये आपण आलेलो आहोत। या शेतामध्ये चण्याची शेती केली जात आहे, त्यासोबतच मोहरी लावलेली आहे आणि खूप असं सुंदर असं वातावरण, बहुतच मस्त वातावरण वाटून राहिलं आम्हाला यांच्या शेतामध्ये येऊन। मावा तुडतुडा वाईन्स यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आलेले आहोत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अत्यंत स्मार्ट अशा गावात, ज्याचं नाव आहे सातारा। आपल्याला भेटलेले आहेत गौरव रामटेके, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। नमस्कार सर, शिक्षण काय झालं आहे? माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालं आहे सर। अच्छा, हे ग्रॅज्युएशन झालेले आपले पदवीधर शेतकरी आहेत, अत्यंत प्रगतशील असे शेतकरी आहेत। सर, आम्हाला थोडक्यात आपला या शेतामध्ये काय काय पिकवता याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्यावी। सर, आमच्या या शेतात 2 एकर कपास आहे आणि 1 एकरात चणा आहे, ज्याच्यात आम्ही यंदा कापसाचा सीझन बरोबर नाही आला अति पाण्यामुळे, त्यामुळे त्याच्यात बहुत तुटवडा आला आम्हाला मागच्या वर्षीपेक्षा। पण यंदा चणा बरा आहे मागच्या वर्षीपेक्षा, तर चणा हा कापसाचा भार शोषून काढला। ओके, तर मध्ये प्रामुख्याने कोणते पीक घेतले जाते? आमच्या क्षेत्रात प्रामुख्याने मेन पीक म्हणजे तांदूळ म्हणजे धान, ह्या पिकाचा सर्वात जास्त भर आहे आणि त्याच्या बाद आम्ही कपास घेतो। आपल्याकडे सिंचनाची सोयी सुविधा कोणत्या कोणत्या प्रकारच्या आहेत? आमच्याकडलं जेवढं काही क्षेत्र आहे ते पूर्ण कोरडवाहू आहे, आमच्याकडं जलसिंचनासाठी काही नाही। आणखी आपल्याला सरकारकडून कोणत्या कोणत्या योजना मिळतात याची प्रगती करण्यासाठी? जसे सोलर झालं, आणखी विहिरी झाल्या, या काही मिळतात का अशा? हो, शेततलाव मिळतात, सोलर पंप मिळतो, विहीर मिळतात, सिंचनासाठी पाईप स्प्रिंकलर असे योजना मिळतात। ओके, अत्यंत महत्त्वाचा असा एक प्रश्न आहे तुमच्यासाठी, तुम्हाला शेती ही परवडते का? शेती ही खरोखर केली, मेहनतीनं केली तर शेतीतून फारसा नफा मिळवू शकतो। अच्छा, तुम्ही ॲज अ फार्मर म्हणजे शेतीमध्येच तुमचं भविष्य घडवू इच्छिता का? हो, एकंदरीत म्हणजे कशामध्ये तुम्हाला आणखी करायचं आहे, म्हणजे आणखी का म्हणजे डेव्हलपमेंट, असं हा ताडोबाचा भाग आहे, खूप डेव्हलप होत आहे, आणखी काही बिझनेसेस वगैरे मोठा असा प्लॅन वगैरे आहे का तुमचा? हो सर, आम्ही 1 एकरात शेत तलाव टाकून त्याच्यात मच्छी प्लॅनचा विचार आहे आमचा पुढल्या वर्षी। अच्छा, नक्की सर, आपल्याला शेतकऱ्यांना एकाच उत्पन्नावर अवलंबून न राहता त्याच्यामध्ये पर्याय शोषून आपल्याला कुठंतरी एक जोडधंद्याकडे पण लक्ष देण्याची गरज आहे, आजची काळाची गरज आहे। आपल्यासोबत आहेत एक युवा प्रगतशील शेतकरी आहेत सुनीलजी रामटेके, आपण यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। त्यांनी शेतीमध्ये कशाप्रकारे आपलं आयुष्य गुंतवून कशाप्रकारे त्यांनी आपला विकास साधला। नमस्कार सर। नमस्कार सर, तुम्ही कोणत्या वर्षापासून शेती करताय? जवळपास मी वयाच्या 25 वर्षापासून शेती करतात। अच्छा सर, तर तुम्ही प्रामुख्याने या सातारा चिमूर तहसीलमध्ये प्रामुख्याने कोणत्या म्हणजे पिकावर जास्त लक्ष केलं आहे? तसं आमचं प्रामुख्याचं प्रथम पीक म्हणजे धानच आहे आणि परत वावरी भाग असल्यामुळे सोयाबीन आणि कपासाचं पीक आहे। तर एकंदरीत आपल्याकडे पाहू शकता कापूस आणि धान हा जो विदर्भातला जो पूर्वेकडील जो भाग आहे धानेरी पट्टा म्हणतात, पण इकडं त्याचसोबतच कापूस, चणा या अशा विविध प्रकारचे पिकं आपल्याकडे घेतले जातात। तर शेतीसोबतच आपल्या इकडं गुरंढोरं दिसत आहेत, तर याचं वगैरे तुम्ही कशा प्रकारे नियोजन करताय? शेतीला पूरक व्यवसाय म्हणजे दूध, गाई, म्हस, 2 जनावरे, बैल आवश्यकच आहे शेती करायसाठी। अच्छा, ट्रॅक्टरनं तर शेती आपण करतोच, परंतु शेतीला जे आपलं डवरणाचं काम पडते तेव्हा ते ट्रॅक्टरनं होत नाही, त्याच्यामुळे 2 बैल ठेवाच लागतात आणि जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय आहे। अच्छा, एकदमच उपयुक्त असा शेतीला एक जोडधंदा हवाच, तेव्हाच कुठं शेती आजच्या घडीला म्हणजे फायदेशीर ठरेल। कारण की शेतीचे जे काय खताचे भाव, बियाण्याचे भाव, औषधांचे भाव, या सर्व गोष्टी जशा भाव वाढलेले आहेत, तर तेव्हा कुठंतरी त्याला एक जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय किंवा कोणत्याही असा इतर व्यवसायावर थोडं अवलंबून राहिलं तर शेतकरी नक्कीच प्रगती करेल असा तुमचा ध्यास वाटून राहिला आहे।
तर आपल्याला जर सरकारकडून अशा कोणत्या कोणत्या योजनांचा असा लाभ मिळालेला आहे आजपर्यंत? नाही, तसा तर शेतकऱ्यांना बराचसा लाभ मिळत आहे, परंतु आता प्रत्येक गोष्ट काही आपल्या हातात राहते, काही सरकारच्या हातात राहते, त्याच्यामुळे आहे, बरं आहे. ओके ओके. तुम्हाला शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळतोय का? हो, मिळत आहे ना. 2019 साली 2,000 रुपये मिळत होते. 2019 पासून सुरू झाली आहे प्रधानमंत्री. एक खेदाची बाब वाटते जेव्हा प्रत्येक गोष्टीत महागाई वाढत आहे तेव्हा तुम्ही शेतकऱ्यांना फक्त 2,000 रुपये मिळत आहेत, त्याच्यात थोडीशी वाढ व्हावी का असं तुम्हाला वाटते का? ते बघा, वाढ नाही झाली तरी चालेल, ते 2,000 आम्हाला नाही मिळाले तरी चालेल, पण आमच्या जे उत्पन्न होते त्याला जर योग्य मोबदला जर मिळाला, योग्य भाव मिळाला, तर आम्ही त्या 2,000च्या काही तेवढं काही आम्हाला फायदेशीर वाटणार नाही. ओके, बरोबर. तुमचं जो प्रश्न आहे आपल्या शेतकऱ्यांचा, जो बच्चू कडू यांनी जो लावला होता मागे जो कर्जबाजारीपणा आणि कर्जमुक्ती व्हावी, तर या संदर्भात तुमचं काय मत आहे? पहा, दरवर्षी पाऊस हा सारखा पडत राहत नाही. अनिश्चय तर त्याचा पाऊस आहे, कधी जास्त पडतो, कधी कमी पडतो, आणि सगळी शेती हे आमच्या इकडे वरच्या पावसावर अवलंबून आहे. असे खास असे तलाव नाही आमच्या चिमूर तालुक्यात, अजिबातच नाही आहेत. तलावाचं पाणी होईल, डबल फसल होईल, किंवा बाकी कोणत्या इतर मालाले त्या पावसाचं हे मिळेल असं काही नाही आहे. दुःखाची बाब एकच आहे की त्या चिमूर तालुक्यात एकतरी असा तलाव व्हायला पाहिजे, आणि इकडचा चिमूर जो तहसीलचा आहे आपला मासळ मदनापूर क्षेत्र, तर त्याचा नक्की फायदा होईल जर इथं एखादी तलाव होईल तर. त्याच्या आपला जो क्षेत्र आहे आपला ताडोबाला लागून आहे, याचा आपल्याला कितपत फायदा आहे आणि फायदा नाही, दोन्ही गोष्टी आहेत. आता आमच्या शेतात खूप असा जनावराचा त्रास आहे, जंगली जनावराचा. आता वाघ वगैरे आमच्या इकडे येत राहते, डुकरं, चित्र, सांबर, रोई असे सगळ्याच प्रकारचे. तर आता आमच्या तुरी वगैरे खाऊन टाकल्या. ताराचं कंपाऊंड फॉरेस्ट डिपार्टमेंट दिलं होतं, पण ते ताराच्या कंपाऊंडलाही काही सोलर फेन्सिंगलाही काही ते आगडत नाही आहे. त्याच्यामुळे माझं असं मत आहे की त्यांनी आम्ही काही आता जंगलामध्ये जात नाही, तर त्याच्यामुळं आपले जे जे त्याचे जनावर इकडे येतात त्यांना आपले जनावर तिकडे जाळीचा कंपाऊंड करून त्याने आपल्याच जंगलात फॉरेस्टवाल्यांनी कंपाऊंड. पण आता कसं आपण जंगलामध्ये आलो का जंगल आपल्यामध्ये आलं आहे की जे जे औद्योगिकरण होत आहे आणि जे ताडोबामध्ये रिसोर्सचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे जंगल थोडंफार का होईना कमी झालेलं आहे, आणि जे वाघाची संख्या आहे ती वाढलेली आहे ताडोबा बफर झोनमध्ये. त्याच्यामुळे वाघाचे जे प्रमाण आहे आपल्या शेतामध्ये गावामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या इकडे जीवितहानी वगैरे झाली आहे कशी वाघाकडे? जीवितहानी वगैरे खूप झाली आहे आपल्या इकडे. मागच्या वर्षीच 5-6 जण लोक जे शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, त्यांचेही झाले. आणि आत्ताच या 2025ला आमची मुर्रा जातीची म्हैस मारून टाकली वाघाने आमच्या शेतामध्येच. बिरजे पाटलाच्या शेतात इकडे चारत होतो आम्ही म्हैस, तेव्हा अचानक येऊन वाघाने हल्ला केला आणि मग मस्त आपण जिथं उभे आहोत मित्रांनो, लक्षात घ्या आपण हे जिथं उभे आहोत ते दिवसा ढवड्या वाघ 3-3:30 वाजताची गोष्ट होय. या टाइमला वाघ इथे येतो आणि वाघ एका म्हशीला घेऊन जातो. त्यासोबतच एखादा माणूस आला, त्या एखादा वगैरे राहिला तर त्याच्यावर सुद्धा हल्ला करतो आणि त्याला जीव गमवावा लागतो. ही खूप मोठी समस्या आहे. जेव्हा आपण विकास साधतो ताडोबाच्या नावाखाली, तर याच्यावर योग्य उपाययोजना व्हायला पाहिजेत. योग्य ती मदत गावातील लोकांना व्हायला पाहिजे. शेतकरी ताडोबाच्या जंगलाच्या जनावरांमुळे सुखी नाही. खूप नुकसानकारक आहेत. ताडोबाचं जंगल आपल्या देश पातळीवर खूप गाजत आहे. खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटनाच्या भरोश्यावर खूप पैसा कमवत आहेत. रिसोर्सची संख्या खूप वाढली आहे. पण इथली जे ग्रामीण लोक आहेत, ग्रामीण लोकांना पण रोजगार मिळत आहे. पण जे शेतकरी वर्ग आहे, त्या शेतकरी वर्ग जो आहे, जो वाघामुळे झालं किंवा त्या वन्य प्राण्यांमुळे खूप त्रासदायी झालेला आहे असं यांच्या एकंदरीत आपल्याला बोलण्यावरून वाटून राहिलं आहे. आपल्यासोबत बोलल्या त्याबद्दल मी तुमचं आमच्या टीम द मावा तुडतुडा वाईन्स आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. आपल्याला परत एकदा एक शेतकरी मिळालेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार जी. तुमचं नाव काय?
धनंजय हरिश्चंद्र रामटेके. तर आपल्यासोबत आहेत रामटेके सर. तर आपण यांसोबत बोलणार आहोत. सर, आपण ताडोबाला लागूनच असलेल्या सातारा या गावचे आहेत. हं. तर एकंदरीत आपला शेतीचा प्रवासाबद्दल थोडक्यात सांगा आम्हाला. आमच्याकडे शेती आहे. शेतीमध्ये माल वगैरे पेरला तर रानटी जनावरांचा त्रास भरपूर आहे. म्हणजे आधीपासूनच होता हा रानटी जनावरांचा नाही. त्रास की आता वाढलाय? नाही, आता या 2 वर्षात जास्तीत जास्त. अच्छा, जेव्हा शेतकरी म्हणजे कधीपासून तुम्ही शेती करताय? मी शेती 1985 पासून करत आहे. 1985 पासून रामटेके साहेब आपल्यासोबत रामटेके साहेब शेती करतायत. तर या एवढ्या आज 2025चा कालखंड आहे. तर एवढ्या कालखंडामध्ये आपल्याला असं जाणवत आहे की या 2 ते 3 वर्षामध्ये आता जे जनावरांचं प्रमाण आहे खूप वाढलेलं आहे. हां. याच्या अगोदर इतक्यात नव्हतं इथं? नाही होतं, पण कमी होतं. अच्छा, कमी होतं. तर कोणत्या कोणत्या म्हणजे प्राण्यांचा आपल्याला प्रकोप इकडे जाणवतोय? इकडे रानडुक्कर, रोई, चित्तर, वाघ, अस्वल. या सर्व प्राण्यांचा इथं बरं इतक्यात एखादा असं मानव वन्यजीव असा एखादा संघर्ष झाला ज्याच्यामध्ये माणसाचा बळी गेला, इतक्यात अशी घटना घडली आहे काय साताऱ्याच्या जवळपास? साताऱ्यात नाही, माग दसऱ्याच्या पिरियडमध्ये माझीच मस मारली ना. तुमचीच मस मारली? म्हणजे याच एरियामध्ये? या इथेच आमच्या बिरजे पाटलाच्या वाड्याजवळ. ओके. तुमच्या स्वतःच तुम्ही होता का तिथं हा, हजर? मी तो एकंदरीत तो कसा अनुभव होता? एकंदरीत वाघ तुमच्या म्हशीला खातोय आणि तुम्ही तिथं राहत? पकडला होतं म्हशीला, हां. तेव्हा मी बाजूला बसून होतो. अच्छा. तो म्हणजे अचानक अचानक आला? अचानक आला आणि हल्ला केला तर डायरेक्ट मारूनच टाकलं. डायरेक्ट मारून गेला? मी जवळ गेलो तेव्हा वाघ पडून गेला. अच्छा, तुम्ही आवाज केला, मोठ्यानं हा, कला केल्या, मोठ्याने त्याच्यामुळे कला लोक वगैरे जमले असतील आणि मग तो वाघ तितक्यात पडून गेला. त्याच्यामुळे तुम्हाला पण तो वाघाचा धोका एक होता जेव्हा तुमच्या जवळच म्हशीला जेव्हा तो हल्ला करू शकतो, घात धरून बसलेला वाघ होता. जर नजर चुकीनं जर तुम्ही तितक्यात गेले असते तर नजर चुकीनं तो का असे ना. नाही, पण परत माझ्यासोबत एकदा टक्कर झाली ना, अगदी 7 फुटावर. अच्छा, म्हणजे तुमचा हा नेहमीचाच आहे वाघासोबतचा जो तुमचा संघर्ष आहे हा आता वाढलेला आहे याचं प्रमाण. तुम्हाला याच्यापासून भरपूर म्हणजे धोका आहे. खूप धोका आहे वाघापासून. याच्यावर काही शासनाकडून काही योजना वगैरे आहेत का इकडे? नाही, इकडे काहीच नाही राबवत. अत्यंत दुर्लक्षित भाग आहे. म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही मरता तर मरा असा भाग आहे. हो, इथे काय नुकसान भरपाईचे सर्वे करतात, सर्वे करून जातात आणि नुकसान भरपाई काहीच नाही देत. फॉरेस्ट कडून तुमची जशी म्हस मारली आता तर म्हशीला काही नुकसान भरपाई वगैरे मिळाली नाही का? मिळाली, पण मला जे पाहिजे होती तिची अनुचित किंमत जो शासनाच्या नाही का, आज शासन लोन देत आहे त्या पद्धतीने मला 80,000 तरी द्यायला पाहिजे होते. एकंदरीत किती जमा झाले तुमच्या खात्यात? माझ्याकडे फक्त 52,000 झाले. 52,000 म्हणजे म्हशीचे किती? म्हणजे 30,000 रुपयाचं तुमचं एकंदरीत नुकसान झालं. याच्यामध्ये तुमची एक म्हस मरण पावली, याचं दुःख तर वेगळंच. आणि ते बी मुराची म्हस. मी म्हटलं त्या साहेबांना, मी परत तुम्हाला 30,000 रुपये देतो, मला त्या पद्धतीची मुराची मस घेऊन द्या. तुम्ही साहेबांना अशी रिक्वेस्ट केली की मला माझी मसच द्या, पण शासनाचे त्यांचे काही नियम कायदे असतील त्याच्यामुळे त्यांनी काही पर्सेंट कट करून रक्कम दिली. आता ते आणखी जर सांगायचं झालं तर आता आपण आता गव्हाच्या शेतामध्ये उभे आहोत. तर याचंच नियोजन हे आपल्या शेतात आहोत आपण, आणि याचं नियोजन तुम्ही कशा प्रकारे केलं? खूप सुंदर असं पीक दिसून राहिलं आपल्याला. इथे काय झालं, पेरणी आधी नवफारी मारली, नवफारीच्या नंतर रोटा मारला, रोटाच्या नंतर गव्हाची पेरणी केली. कोणती व्हेरायटी आहे सर? ही लोकवन आहे. लोकवन. खूप असं उत्तम असं पीक आपलं बहरून दिसतंय. आपली मेहनत या पिकामध्ये दिसून राहिलेली आहे. कशा प्रकारे आपली किती मेहनत केलेली असावी. तर या मेहनतीला म्हणजे कुठंतरी आता तुम्ही याच्यात कोणत्या प्रकारचे पीक घेतलेले आता? इथे आधी धान घेतला होता, आणि नंतर धानाच्या नंतर धान, गहू, आणि तिकडे तुमचं चणा आणि दुसऱ्या शेतामध्ये. एकंदरीत तुमचा असा इथं धान, गहू या सगळ्या गोष्टी लावताय. खूप मेहनतीने तुम्ही काम करताय. आपण या सगळ्या गोष्टी करत असताना कुठंतरी तुम्हाला एक झुंज द्यावी लागत आहे, ती ताडोबातील प्राण्यांसोबत. या प्राण्यांचा तुम्हाला कधी पण असा म्हणजे होऊ शकतो, धोका होऊ शकतो भविष्यात म्हणा. आजपर्यंत आम्ही इथं रखवाली करत होतो, रात्रीला येऊन रात्री येणं पॉसिबल होतं. आता भीती वाटते ना, वाघासोबत डायरेक्ट 7 फुटावर माझ्यासोबत भेट झाली तर. कोणता टाइम होता तो? 4 वाजेचा.
दुपारी दिवसा दुपारी 4 वाजता दुपारी 4-5 दरम्यान इथे वाघ म्हणजे आता येऊ शकते का इथे वाघ आबा काय सांगता येत नाही. काही सांगता येत नाही. हो म्हणजे एक भीतीचंच वातावरण आहे. आपल्या गावालगतच गाव इथून किती 1 किलोमीटरच्या जवळपास आहे, कमी आहे. 1-1.5 किलोमीटरच्या आसपासमध्ये आहे आणि इतक्या जवळ गावाच्या जवळ वाघ येतोय तर कुठंतरी आपल्याला धोकादायक आहेच. याच्यावर कुठंतरी एक शासनानं मर्यादा आखायला पाहिजे किंवा काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे जेणेकरून त्यांचे जे आहेत. तर एकंदरीत तुम्ही आपला अमूल्य वेळ आम्हाला या यूट्यूब चॅनलला दिले द मावा तुडतुडा वाईन्सला, त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. धन्यवाद सर. धन्यवाद.